गाईज आज आहे सोमवार आणि मी आलो आहे तर मग महादेवाच्या मंदिरामध्ये धायरेश्वर मंदिर इथं आलं सकाळ सकाळ दर्शन घेण्यासाठी. प्रशस्त वातावरण आहे ना की सांगू नाही शकत बाप. तर दर्शनासाठी मी एकटाच आलो आहे कारण विश्वास आणि शुभमला जरा काम होतं तर ते दोघं नाही आले. सोमवार आहे तर खूप दिवसानं पहिल्यांदाच मी सोमवारच्यासाठी महादेवाच्या दर्शनाला आलो. धायरेश्वर येथे नरेमध्ये आमच्यापासून जवळच 1 किलोमीटरवरतीच. दर्शन घेतलंय, खूप छान मंदिर आहे आणि आता आम्ही परत रिटर्न निघतोय. बळच हसायला लावतोय. मी आलोय महादेवांचं दर्शन घेऊन. सकाळची सुरुवात महादेवांच्या दर्शनाने केली आहे सोमवारची. तर पुढचा ब्लॉग बघत राहा कारण खूप चांगला होणार आहे. आमच्याकडे आलाय हा मोठा माणूस. सर तुमचं नाव सांगा, गाव सांगा, काय असेल ती पत्ता पुरवा. तर अजून हा धुरंधर रेंज मधून बाहेर नाही निघलेला तर आपण त्याच्याकडे वळायची गरजच नाही. आणि बघूया पुढे विश्वास सर. तर विश्वास सर गेलेले आहेत पोस्ट ऑफिस मध्ये. ते जस्ट तिकडून आल्याच्या नंतर आपण त्यांची काय घ्यायची काहीतरी म्हणतात ना. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. मुलाखत ना. तर शब्द आठवला होता आणि तो सांगितल्याशिवाय जाऊ शकत नाही कारण लोक काही पण अर्थ लावतील. तर ते आले की आपण त्यांची खबरदारी घेऊया, जे काय असेल ते घेऊया. तर गाईज जस्ट मी आता एक रील बघितली होती. तर हा पार्ट ब्लॉग मध्ये टाकण्यासारखा नाही पण माझी खूप दाखवायची इच्छा होती म्हणून मी तुम्हाला दाखवतोय. तर फक्त तुम्ही रील बघा. आपण ते कामं नाहीत करीत रील दाखवणे वगैरे, पण एवढी भारी आहे की तुम्ही फक्त बघा प्लीज. तुमच्या प्लॅनची वैधता संपली आहे. सेवा सुरू ठेवण्यासाठी त्वरित रिचार्ज करा. ए खूप मजेदार आहे. ओ भाई मारो, मुझे मारो. सबसे पहली बात तो तुम्हें वीडियो पढ़ने की जरूरत है, जो पढ़ रही है. कहना क्या चाहते हो बेटा? बंद करो हाथ जोड़ के. मैं तुझ्या हा भाव चांगली दिसणार. हा अश्लील मुलगा आहे ठेवतो बाहेर. गाईस पोरांचं झालं फोटोशूट. शुभम फोटोग्राफर आणि क्लायंट विश्वास हजारे. हनुमान सरपोच हनुमान द वॉर्डर क्लाइंट नाही सेकंड यस शी भाई तेरे को पहचान से मैं पब्लिक में जाता हूं ना, मैं कंटेंट क्रिएटर है क्या तू? यस बोल यस नहीं क्या बोला तूने? मी नका का होईना फेमस पण हा फेमस बरोबर होणार 100% होणार. भाई लोग हमारे भाई को मोबाइल हाथ से इधर ऐसा लगता है, ऐसा फोटो निकलता है. हिंदीचे ढोल वाजवतो. तर गाईज बघू शकता एकदम रिलॅक्स आणि निवांत पद्धतीने फोटोशूट चालू आहे. यांनी कॅमेरा सेट करून घेतलाय. 1 2 3 करतायत आणि हातात घेतलाय रिमोट आणि आता लगेच निघणार आहे सरांचा फोटो. सर स्माइल. सर स्माइल. निघला का? निघला. चला 50 रुपये द्या. मी चाललोय अजून एक स्टँड आणायला. आपल्याला पॉडकास्टच्या शूटसाठी स्टँड लागतोय आणि जे आपल्याकडे स्टँड आहे ते काय एवढं बरोबर नाही आहे. विश्वासाने मी चाललोय स्टँड आणायला. आम्ही चाललोय कुठं नरेगावमध्येच चाललोय जवळच. शॉप दाखवतो मी तुम्हाला. एक कंट्रोल चौकाकडे जाताना तुम्हाला हे शॉप दिसेल इथे होम लाईफ म्हणून असं शॉप आहे इथं. तर आपण मागच्या वेळेस पण एक स्टँड त्यांच्याकडनंच घेतलं होतं जे की आपल्याला पॉडकास्टच्या शूटसाठी लागत होतं. दादांना माहीत नाही आहे की आपला ब्लॉगचा व्हिडिओ चालू आहे बट आपण त्यांना अचानक असा व्हिडिओ घेतोय आणि त्यांच्याकडे खूप सारे असे काही इक्विपमेंट्स मिळतात. स्टँड घ्यायचं होतं काय म्हणले सेल्फी स्टिकसाठी समथिंग. हा कॅमेरा आता आपण आलोय शॉपमध्ये आणि दादांकडे सगळ्याच गोष्टी एकदम होलसेल रेटमध्ये मिळतात. त्यांच्या शॉपचंच नाव आहे होम लाईफ. तर बऱ्याच गोष्टी आहेत. खेळायच्या पण आहेत, इलेक्ट्रॉनिक्स पण आहेत आणि डेली लाईफच्या पण आहेत. बॅटरी असेल, लाईट असेल, प्रोजेक्टर आहे, ड्रोन आहेत, सगळ्याच गोष्टी आहेत. हा व्हिडिओ आपण काय प्रमोशनसाठी नाही करत आहे पण त्या पाठीमागे पण मी एक स्टँड त्यांच्याकडून नेलं होतं आणि त्या टाईमला त्यांना म्हणलं होतं की आपण नेक्स्ट टाइम तुमचा ब्लॉगमध्ये असंच एक व्हिडिओ काढूया. तेव्हा दादा नव्हते, दादाचा भाऊ होता आणि त्यांनी आम्हाला बेस्ट प्राईस पण दिली होती. नॉट फॉर प्रमोशन बट दिली होती चांगली प्राईस त्यांनी.
आम्ही एक्सप्रेस केलं तर तुम्ही पण तुम्हाला काही यायचं असेल तर नक्की या, कारण त्यांच्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत. बघू शकता तुम्ही प्रोजेक्टर्स आहेत, ड्रोन आहेत, स्टँड तर आम्ही घेतलंय, गिम्बल आहे, मेसेंजर आहे आणि बरेच काही आहे. टॉईज पण आहेत लहान मुलांसाठी, बरंच काही आहे. आणि ॲड्रेस तर तुम्हाला मी येताना दाखवलाच आहे. बाकीच्या गोष्टी पण आहेत, हेडफोन्स आहेत, माईक्स आहेत आणि ते पण तुम्हाला भेटणार आहे होलसेल रेटमध्ये. व्हिडिओ बघून आला तर हा, व्हिडिओ बघून आलात तर अच्छा, मी तर एक्सपेक्ट केलं नव्हतं, पण ते स्वतः म्हणतात की व्हिडिओ बघून आलात तर नक्की तुम्हाला थोडंफार माझ्यामुळे डिस्काउंट देतील, आपल्यामुळं आपल्या व्हिडिओमुळे डिस्काउंट भेटेल. तर आलात व्हिडिओ बघून तर त्यांना कळवा, तसं ते तुम्हाला नक्की डिस्काउंट देतील. आता गट्टू शेट्टी तर बसलेत, हे थकून आलेत. आणि 5 वाजायला किती मिनटं बाकी आहेत? हां, 10 ते 11 मिनटं फक्त बाकी आहेत. आता आम्ही आमचाच पॉडकास्ट बसून निवांत बसून बघणार आहे. एखाद्या दिवशी हा पण दिसेल तुम्हाला पॉडकास्टमध्ये, याला आत्ताच ओळख करून घ्या तुम्ही. सर, अरे कपडे लय नवीन घातलेत, कुणी घेतलेत? हा, अयो जुनेत. कशाने जुनेत? नवे झालेत. जुने कपडे म्हणतोय तो, नवे झालेत आहे ना. आपले नव्याचे जुने होतात, त्याचे जुन्याचे नवे झाले. तर बघूया आपला पॉडकास्ट.